मला कलर्स खूप आवडतात, त्यामुळे लिपस्टिक नाही आहे कटिंगची स्टिक आहे. मला ब्रश जेवढे असतील ना आयुष्यात माझ्या, मला खूप आवडतात, तेवढं मी रंगरंगोटी करत बसते. सो जेवढे ब्रश आणि जेवढे रंग तेवढी मी रंगते. आणि हां, माझ्याकडे एक गंमत आहे. मी आत्ताच हाँगकाँगला फिरायला गेलेले, तर मी तिकडनं पण खूप कॉस्मेटिक्स ॲक्च्युली शॉप केले, मला खूप आवडतात. हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी. वेलकम टू मज्जा पिंक. आणि आत्ता माझ्यासोबत एक गोड अभिनेत्री म्हणजे सायली म्हणजे जुई. कशी आहेस? मी मजेत, तू कशी आहेस? एकदम मस्त. आज तर व्हॅलेंटाईन वीक वगैरे चालू आहे आणि तुमच्या सेटवरती माझा व्हॅलेंटाईन्सची धमाल चालू आहे. कशी तयारी सुरू आहे? तयारी तर खूपच छान चाललेली आहे. 7 दिवस कसे सेलिब्रेट करायचे, सो 7ही दिवसांचं छान वेगवेगळे सीन्स आहेत. आणि असं एकदम अर्जुन सायली हे टिपिकल असं खूपच लवीडवी असं कपल नसून आम्ही दोघं टॉम अँड जेरीसारखे आहोत. तर त्यानुसारच आमचे सीन्स आहेत. आणि टेडी डेला सायली काय करणार आहे, रोज डेला काय करणार आहे, अशी खूप धमाल सगळी प्लॅन्ड आहे. आम्ही स्क्रीनवरती बघतो की सायलीचा लुक एवढा सटल आणि एवढी क्यूट छान दिसते ती. तर आम्हाला उत्सुकता आहे की तुझ्या मेकअप बॅगमध्ये काय काय आहे, तू कसा मेकअप करते त्याबद्दल. तर तुझ्या मेकअप बॅगबद्दल काय सांगशील? मी माझा मेकअप मीच करते, कारण मला फार मेकअप आवडत नाही. त्यामुळे पटकन जे काय होईल 15 मिनटात आय एम डन. तर काही प्रोडक्ट्स आहेत आणि बेसिकली तर स्किनचीच जास्त काळजी घेते मेकअपपेक्षा, कारण मला बऱ्याच गोष्टी सूट होत नाहीत. त्यामुळे त्यातल्या त्या डॉक्टरनी ज्या सांगितलेल्या आहेत त्याच डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड तशा गोष्टी वापरते मी. आणि सुरुवात सांगते मी. सुरुवात मेन हे बायोडर्माचं माझं मॉइश्चरायझर आहे. हे मी गेले 15-1 वर्ष वापरते आहे. सो माझ्याकडे दुसरं काहीच स्किन केअर नसतं, मी फक्त हे वापरते. माझ्यासाठी प्रायमर पण हेच असतं, बेस म्हणजे जे काय असेल ते हे असतं. त्यावरती मी आपलं हे पण नॉन कॉमेडोजेनिक प्रोडक्ट आहे, सो हे मी सनस्क्रीन म्हणून वापरते. आणि मग त्यानंतर बेस सुरू करते. सो बेसची माझ्याकडे ही छोटीशी एक बेस पॅलेट आहे, कारण माझं मेन मेकअपची व्हॅनिटी खूप मोठी आहे आणि ती रोज मला घेऊन कॅरी करता येत नाही. त्यामुळे मी ह्यात सगळं काढून घेतलेलं आहे. आणि मी लिक्विड बेस वापरते. सो माझ्याकडे मी जास्तीत जास्त ना लिक्विड गोष्टी ट्राय करते यूज करायला. सो हे इथल्या म्हणजे सायलीच्या कॅरेक्टरसाठी आम्ही जो टोन मेंटेन ठेवला आहे तो हा आहे क्रायलॉनचा. सो लिक्विड बेस मी यूज करते इथे. अदरवाईज इव्हेंट्सला किंवा सगळ्या गोष्टींना माझ्याकडे बॉबी ब्राऊनचा लिक्विड बेस आहे, तो वापरते मी. त्याच्यानंतर हे PACचं माझ्याकडे आयशॅडो पॅलेट आहे, ज्यामध्ये खूपच सटल अशा शेड्स आहेत, कारण मी फार टॅकी शेड्स वापरतच नाही. सो हे ब्राऊन्स, बेज असे ह्या सगळ्या माझ्या रोजच्या वापरातल्या शेड्स असतात इथे. सगळे न्यूड शेड्स, न्यूड शेड्स एकदम. त्या मी फार त्यामुळे बाकीच्या वापरल्या पण नाही, टच पण नाही केलेल्या आहेत. सो ग्लिटर असं नाही काहीच नाही. ते फक्त आता जेव्हा स्टार इव्हेंट्स येतील अवॉर्ड्सचे तेव्हा त्या वापरल्या जातात. त्यानंतर ब्लश ऑन पॅलेट आहे माझ्याकडे. हे पण खूप आहेत माझ्याकडे वेगवेगळे, पण इकडे आम्ही पीच आणि पिंक्समध्ये आहोत. त्यामुळे साधारण हे ब्लश ऑन पॅलेट मी यूज करते इथे. अगेन ह्यातलं पण शिमर वापरलेलंच नाही आहे, फक्त हे ह्या ज्या शेड्स आहेत तेवढ्याच वापरल्या जातात, कारण आम्ही मुद्दाम नॅचरल सटल टोन ठेवला आहे की ती मुलगी गर्ल नेक्स्ट डोअर वाटावी म्हणून. आणि मग हे आहे कंटुरिंग. लिपस्टिक नाही आहे कटिंगची स्टिक आहे. सो ही यूज करते मी. ही पण एकदम अशी छान सॉफ्ट ग्लाईड होते, कारण मला मेजरली सगळ्या गोष्टींच्या ॲलर्जीजच आहेत. मी रिस्कच नाही घेत, त्यामुळे मला खूपच भीती वाटते. आणि माझी सगळ्यात लाडकी आयशॅडो ही एक आहे. ही पण म्हणजे काय म्हणतो आपण, रोजच्यातला असा छोटासा एक सण समारंभ असेल तर मग ही मॅकची आयशॅडो आहे, जी खूप नॅचरल जाते. आणि माझ्याकडे स्टॉक आहे मॅकच्या आयशॅडोज आणि लिपस्टिक्स आणि ह्या सगळ्या, पण त्या रोज इथे वापरता येत नाही. त्यामुळे मग इथे एखादी पूजा वगैरे असं काही असलं की मी वापरते. हे आपलं आयब्राऊज, सो ब्राऊज पॅलेट आहे. आणि मला ब्रश जेवढे असतील ना आयुष्यात माझ्या, मला खूप आवडतात, तेवढं मी रंगरंगोटी करत बसते. सो आता इथे हे लागणारे काही थोडके ब्रशेस आहेत. सो हा बेस ब्रश आहे, ब्लश ऑन ब्रश, हे सगळे आय शॅडो ब्रशेस. सो जेवढे ब्रश आणि जेवढे रंग तेवढी मी रंगते. ब्युटी ब्लेंडर वगैरे वापरते? नाही, मला ते सगळं फार वेळ घेतच नाही. मी आले की साठ लावलं, सगळं बेस केला की मी रेडी असते. त्यामुळे आणि मग काही लिपस्टिक्स आहेत. अगेन तुला सगळे वाटतील की मला काय सेमच लिपस्टिक्स आहेत, बट इथे सायलीचं कॅरेक्टर जसं मेंटेन केलं आहे. सो ह्या नॅचरल शेड्स आहेत ह्या सगळ्या, लॉरियल अँड मेबिलिन. आणि अगेन आता ह्यामध्ये पण मी वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेल्या आहेत जवळजवळ माझ्या
हे बघ ही एक मॅकची अगेन Yes. नॅचरल आहे ही पण बुलेट लिपस्टिक. नॅचरल सगळ्या ब्राऊन्स आणि पीच ह्यामध्येच मी फिरत असते. आणि हां माझ्याकडे एक गंमत आहे आत्ता. मी आत्ताच हाँगकाँगला फिरायला गेलेले तर मी तिकडनं पण खूप कॉस्मेटिक्स ॲक्च्युली शॉप केलेत. मला खूप आवडतात. तर हे एक छोटीशी मी एक बॉडी शिमर आणलेलं आहे. हे पण एस्पेशली मी इव्हेंट्सलाच वापरीन. असं छान आहे आणि यू कॅन सी की किती नॅचरली ते स्किनमध्ये ब्लेंड होतं. सो आपल्याला जेव्हा असं थोडंफार शिमर हायलाईट्स वगैरे हवे असतील तेव्हा मी हे स्कॅन मेक टोकियो सो ते आणलं. आणि ह्यातले बरेच मी काय काय प्रॉडक्ट्स आणले पण सगळे मी नाही कॅरी करत. नाही टोकियोवरून काय काय शॉपिंग केली तर आपल्याला जाणून घ्यायचं. हाँगकाँगला गेलेले पण हे प्रोडक्ट टोकियोचं ओके, आहे. ओके, हाँगकाँग. सो मी बऱ्याच काय काय गोष्टी शॉप केल्यात पण सगळ्या अगं रोज नाही इथे कॅरी करता येत मला. ओके. आणि मग त्यानंतर अगेन हा माझ्याकडे एक छोटासा माझा एक मिरर असतो ज्याच्यामध्ये एक अगदी झूम्ड इन आहे आणि एक बाहेरचा. आणि मला ह्या अशा गर्ली गोष्टी खूप आवडतात. सो ह्याच्यावरती माझा एक ड्रीम कॅचर आहे. ओ नाईस. आणि माझ्या गाडीत पण ड्रीम कॅचर्स आहेत, माझ्या घरात पण ड्रीम कॅचर आहेत. आमची एक लाडकी पियूताई म्हणून आहे तिने पण मला एक ड्रीम कॅचर बनवून दिलं आहे. सो अशा मी गोष्टी सो इथे पण एक ड्रीम कॅचर आहे. हँडक्राफ्टेड गोष्टी आवडतात. हो हो खूप आवडतात मला. हे असल्या सगळ्या गोष्टींमध्ये मी खूप रमते. अगेन ही एक नॅचरल अगेन दिस इज नॉट लॉरियल. सो अशा खूप गोष्टी आहेत. आणि हां सगळ्यात मेन हा आता ह्या ब्रँडला काय आपण म्हणतो इनिस-फ्री ह्याचा एक लिप बाम आहे हा जो मी कुठे जर का बाहेर जात असेल ना तर नुसतं हे लावलं तरी ह्याला एक खूप छान अशी टिंट आहे. रेडी टू गो. एकदम रेडी टू गो. म्हणजे हा लिपस्टिक सारखा वाटतो पण लावल्यावर खूप सटल आणि एकदम मस्त मर्ज होतो तुमच्या लिप्समध्ये. ग्लॉसी आणि लिप्स तुमचे खूप नीट ठेवतो. कारण सध्या होतं आहे काय आपल्याकडे टेम्परेचर खूप खाली येतं आहे वर जातं आहे असं कंटिन्यू चालू असतं. त्यामुळे हे जवळ ठेवणं खूप गरजेचं असतं. आणि बाकीच्या काय गोष्टी मस्कराज वगैरे नॉर्मल जो लागतो तो. बरं हा नॉर्मल आहे पाण्याने धुतला जातो असा. रडायचे सीन असतात त्या दिवशी सायलीसाठी आम्ही वेगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. सो रडायचे सीन ज्या दिवशी असतात त्या दिवशी माझा अख्खा मेकअप वेगळा असतो. सो दिस इज वॉटरप्रूफ दिस इज वॉशेबल. म्हणजे दोन्ही वॉटर रेजिस्टंट आणि नॉर्मल यूज करते तू. कारण मग लायनर पण तसंच असतं एक वॉटर प्रूफवालं आणि एक जेल लायनर. सो अशा दोन्ही गोष्टी वापराव्या लागतात. सो जसे सीन असतील तसे मला आधीच येऊन सांगतात ताई आज रडायचं आहे हां आणि आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही दिवसभर लाईट्समध्ये असतो, धूळ असते किंवा मेकअप असतो आय मेकअप. तर बरेचदा असं होतं ना की डोळे थकतात. मग रेडनेस येतो डोळ्यांमध्ये किंवा संध्याकाळ झाली की एक आपसुकच आपण थकल्यासारखे दिसायला लागतो. मग हे मला डॉक्टरांनी दिलेले आहेत हे आय ड्रॉप्स आहेत. सो हे मी टाकते आणि मग त्यानंतर डोळे माझे छान टवटवीत होतात, हायड्रेट होतात. आणि हे बेसिकली त्यासाठीच कारण कसं इथे खूप हाय कपॅसिटीचे लाईट्स असतात तर त्याच्याने ड्रायनेस येतो स्किनला, केसांना, डोळ्यांना. आणि या सगळ्यामुळे मग आम्हाला हे टाकावे लागतात आणि मग डोळे छान असे आपले टवटवीत दिसू शकतात. सो हे एक माझं एक इसेन्शियल आहे. आणि हा पाऊच जो आहे जो मी कुठेही जात असेल तर मी हा पाऊच घेऊन जाते कारण ह्यामध्ये पण त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग तेव्हा मी फक्त ही जी माझी बेसची प्लेट आहे ती ह्यामध्ये टाकून देते. सो हे इतकं हँडी ठेवते सगळ्या गोष्टी की पटापट जिथे जाईन तिथे 15 मिनिट्समध्ये माझा मेकअप आणि सगळं डन असतं. ग्रेट ग्रेट. खूप छान आहे. म्हणजे खूप बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत तिच्या आणि सगळ्या बेसिक आहेत म्हणजे ज्या तिला नॅचरल लुक देतात अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर एक क्विक रॅपिड फायर आपण घेऊया याच रिलेटेड थोडं. आता मला बऱ्याच गोष्टी कळल्या आहेत तिच्या पण ठीक आहे. लिपस्टिक और लिप ग्लॉस? मला कलर्स खूप आवडतात त्यामुळे लिपस्टिक्स माझ्याकडे खूप कलेक्शन आहे ॲक्च्युली. आणि मी जिथे जिथे ज्या ज्या म्हणजे देशांमध्ये गेले फिरायला तिथनं मी उचलून आणलेल्या आहेत. सो माझ्याकडे खरंच म्हणजे कधी मला असं वेळ मिळाला ना मी टाकणार आहे माझ्या हँडलवरती सोशल मीडिया. खूप कलर्स आहेत माझ्याकडे. बट कॅरेक्टर एकदम अपोजिट आहे की न्यूड्स वापरा. हो ना नेमकं कॅरेक्टर हे असं आहे की मी सगळ्यात अशा नॅचरल्समध्ये असते. अगेन न्यूड लिप्स और बोल्ड लिप्स? डिपेंड्स कारण मी इव्हेंट्सला जाताना बोल्ड लिप्सच करून जाते आणि रोजचं तर आपलं न्यूड एनी टाईम. लिप लायनर नो लायनर? नो लायनर. लिक्विड लिपस्टिक बुलेट लिपस्टिक? बोथ. दोघांचे पण वेगवेगळे फायदे आहेत. काजल और आयलायनर? आयलायनर. मी काजळ लावतच नाही. डोळ्यांच्या खाली फक्त ब्राऊन पावडर आहे मी काजळ नाही लावत. मस्कारा की फॉल्स लॅशेस? मस्कारा. नो फॉल्स लॅशेस खूप डेंजरस असतात त्या. ब्लश की हायलायटर? ब्लश. ब्रशेस की ब्युटी ब्लेंडर? नो ब्रशेस एनी टाइम. कलर्स अँड ब्रशेस. सेटिंग स्प्रे की लूज पावडर? लूज पावडर. क्रीम प्रोडक्ट्स की पाउडर प्रोडक्ट्स?
डिपेंड्स दोन्ही. जर का आता आम्ही जिथे शूट करतो तिथे खूप ह्युमिडिटी असते, सो त्यानुसार आम्हाला म्हणजे प्रोडक्ट्स यूज करावी लागतात, बट दोन्हीही प्रोडक्ट्स चांगली असतात. नॅचरल लुक की ग्लॅम लुक? नॅचरल एनी टाईम. नाईस. छान असं तुझं मेकअप सेशन झालेलं आहे. अजून एक छोटासा रॅपिड फायर आहे माझ्याकडे. जर तुला काही अभिनेत्रींकडून काही चोरायचं असेल, काही त्यांच्या क्वालिटीज असो, त्यांच्या लुक्स वाईज असो, तू काय चोरशील ते सांगशील? फर्स्ट इज अमृता खानविलकर. अमृता खानविलकरकडनं तिची स्किन चोरी. ओके. प्रार्थना बेहरे. केस चोरी. पूजा सावंत. हाईट. प्रिया बापट. बबलीनेस. सई तामणकर. बोल्डनेस. प्राजक्ता माळी. ती पण बबलीच आहे. आम्ही एकत्र काम पण केलेलं आहे काही वर्षांपूर्वी. प्राजक्ता माळीकडनं ती अशी खूप हजरजबाबी आहे, ते चोरीन. मुक्ता बर्वे. अभिनयच ग, मेन अभिनयच चोरीन, तिला अख्खी चोरीन मी. मला खूप आवडते ती. गिरिजा ओक. तिची पण स्किन खूप छान आहे आणि तिला ना खूप भाषा येतात, सो तिचं ते जे एक टॅलेंट आहे ना तो चोरीन. मृण्मयी देशपांडे. कथ्थक चोरीन. ग्रेट. थँक्यू सो मच. खूप मजा आली तुझ्या मेकअप बॅगचं सेशन करून. तुला कसं वाटतं आता? मला पण खूप छान वाटलं. एनिथिंग विथ कलर्स, आय एम हॅपी. थँक्यू सो मच. थँक्यू.